जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू बर्थ युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, भारतीय डाक विभागामध्ये 30,000 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो. हे नवीन अपडेट आलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, मी तुम्हाला संपूर्ण अपडेट वाचून दाखवणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, जे बाहेरचे आवाज येतील ना, त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा मित्रांनो. आणि मी तुम्हाला संपूर्ण भरतीची नोटिफिकेशन माहिती तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. तर भारतीय डाक विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती निघेल मित्रांनो. आणि 10वी पास उमेदवारांसाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या ठिकाणी 30,000 पद भरायचे मित्रांनो. तर या 30,000 पदामध्ये तुमची 100% या ठिकाणी नेमणूक होऊ शकते मित्रांनो. या भरतीमध्ये ना लेखी पेपर ना काहीच नाही, तर मेरिट प्रमाणे तुम्ही या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण अपडेट वाचून दाखवतो. पोस्ट ऑफिस GDS रिक्रुटमेंट 2024 डाक विभागामध्ये 30,000 पदांची भरती. शिक्षण पहा 10वी उत्तीर्ण आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर भारतीय डाक विभागामध्ये पोस्ट ऑफिस GDS रिक्रुटमेंट 2024 ही मोठी भरती निघालेली आहे मित्रांनो. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे. या अधिसूचनामध्ये ग्रामीण डाक सेवक, GDS मल्टी स्टाफ MTS पोस्टमन इत्यादी पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे संधी सोडू नका मित्रांनो. या भरतीबद्दलची सर्व माहिती तुम्हाला पुढील लेखामध्ये मिळेल मित्रांनो. जर तुम्ही पोस्ट ऑफिस GDS रिक्रुटमेंट 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढील या भरतीमध्ये रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत PDF जाहिरात इत्यादी माहिती दिलेली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, मगच त्यानंतर अर्ज करायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, भरतीचे नाव पहा, पोस्ट ऑफिस GDS रिक्रुटमेंट 2024 भरतीचा विभाग पहा. ही भरती भारतीय डाक विभागामध्ये ही भरती होणार आहे. तर भरतीचा प्रकार पहा. या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. आणि प्लीज मित्रांनो, ही संधी गमवू नका मित्रांनो. या ठिकाणी पहा, भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे. तर मिळणारी नोकरीचे ठिकाण पहा. नियुक्त उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा, पदाचे नाव. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवक, GDS मल्टी स्टाफ MTS पोस्टमन इत्यादी पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती पूर्वी प्रमाणे आहे. या ठिकाणी पहा, मंडळाचे नाव, भाषा आणि पदसंख्या या ठिकाणी दिली आहे. तर या ठिकाणी पहा, आंध्र प्रदेश मध्ये तेलुगू भाषा. तर पदांची संख्या पहा 1058 आहे. आसाम मध्ये आसामी भाषा, असमिया या ठिकाणी पहा 675 पदे आहे. आसाम मध्ये 163 पदे आहे. आसाम मध्ये 17 पदे आहे. बिहार मध्ये पहा 2300 पद आहे. छत्तीसगड मध्ये पहा 721 पद आहे. दिल्ली मध्ये पहा 22 पद आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, गुजरात मध्ये पण दिलं आहे. गुजरात मध्ये 1850 पद आहे. हरियाणा मध्ये 250 पद आहे. हिमाचल प्रदेश मध्ये 418 पदे आहे. जम्मू काश्मीर मध्ये 300 पदे आहे. झारखंड मध्ये पहा 530 पदे आहे. कर्नाटक मध्ये पहा 1714 पद आहे. केरळ मध्ये पहा 1508 जागा आहे. मध्य प्रदेश मध्ये पहा 1565 जागा आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रामध्ये पहा, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिले मराठी कोकणीसाठी 76 जागा आहे. परत महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी 3078 जागा आहे. ईशान्येकडील पहा 115 जागा आहे. ईशान्येकडील या ठिकाणी 16 पदे आहे. परत ईशान्येकडील इंग्रजी भाषा खासी 48 पदे आहे. ईशान्येकडील इंग्रजी मणिपूर 68 पदे आहे. ईशान्येकडील मिझो 166 पदे आहे. ओडिसा मध्ये पहा, ओडिसा 1279 पदे आहे. तर पंजाब मध्ये पहा, इंग्रजी, हिंदी, पंजाबी 37 पदे आहे.
पंजाब मध्ये हिंदी 2 पदे आहे, पंजाब मध्ये पंजाबी 297 पदे, राजस्थान मध्ये हिंदी 2031 पदे आहे, तामिळनाडू तामिळ भाषा 2954 पदे आहे, उत्तर प्रदेश मध्ये पहा हिंदी भाषा 3084 पदे आहे, उत्तराखंड मध्ये पहा हिंदी भाषा 519 पदे आहे, पश्चिम बंगाली भाषेमध्ये बंगाली भाषा 2014 पदे आहे, पश्चिम बंगाल मध्ये भूतिया इंग्रजी लेप्चा नेपाळी भाषा 42 पदे आहे आणि पश्चिम बंगाल मध्ये पहा इंग्रजी हिंदी भाषेसाठी 54 पदे आहे, पश्चिम बंगालमध्ये नेपाळी भाषा 17 पदे आहेत, तेलंगणा मध्ये तेलुगू भाषा 961 पदे, तर अशी टोटल पदे पहा 3041 पदे भरायची आहे मित्रांनो. तर वेतन या ठिकाणी दिलेलं आहे 12,000 ते 24,470 रुपये तुम्हाला मासिक वेतन मिळणार आहे. तर आवश्यक शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिले. या भरतीदार मध्ये उमेदवारांचे पदासाठी उमेदवार कोणतेही राज्य मंडळातून किंवा CBSE बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर इतर पात्रता सर्व अर्जदारांनी स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. या ठिकाणी वयमर्यादा दिली आहे. वयमर्यादा उमेदवारांची वयमर्यादा 18 ते 40 पर्यंत पाहिजे. तर अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी दिली मित्रांनो. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक तुम्हाला पुढील प्रमाणे मिळणार आहे. तर अर्ज शुल्क या ठिकाणी दिले पाहिजे. जनरल साठी 100 रुपये, OBC साठी 100 रुपये आणि SC ST साठी अर्ज शुल्क नाही मित्रांनो. तर अर्ज सुरू होण्याची तारीख पहा जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. तशी माहिती लवकरच अपडेट करण्यात येईल. तर अजून अर्ज करण्याची तारीख तुम्हाला 10 ते 12 तारखेपर्यंत हा फॉर्म सुटू शकतो मित्रांनो. तर तुम्ही या भरतीकडे तुम्ही 100% लक्ष द्या मित्रांनो. आणि तुम्हाला फॉर्म सुटल्यानंतर तुम्हाला भरतीचे अपडेट पुन्हा दिले जाईल मित्रांनो. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा जुलै पर्यंत राहणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख. तर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या तर माझ्या टेलिग्राम चॅनल मध्ये आणि व्हॉट्सअप चॅनलच्या ग्रुप मध्ये तुम्हाला ही जाहिरातीची PDF ची लिंक दिली मित्रांनो. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन तुम्ही हे PDF लिंक तुम्ही पाहू शकता आणि जाहिरात वाचू शकता मित्रांनो. तर तुम्ही PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. त्या ठिकाणी जॉईन होऊन तुम्ही PDF जाहिरात पाहू शकता. तर या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत दिली आहे. जर मित्रांनो तुम्हाला पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सगळ्यात अगोदर अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इंडिया पोस्ट ऑफिस 2024 पर्यायावर क्लिक करावे लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंडिया पोस्ट स्टेट वाईज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर पोस्ट ऑफिस पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्ज उघडेल. अर्ज उघडल्यानंतर आता तुम्हाला अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला फक्त कागदपत्रे अपलोड करायचे आहे. सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिस पद्धतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज असून सुरू झालेले नाहीये तर तशी माहिती अपडेट करण्यात येईल. त्यासाठी आमचा ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल. तर मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे ऑनलाईन अर्ज अजून सुरू झालेले नाहीये तशी माहिती अपडेट करण्यात येईल. तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुप चॅनल तुम्ही जॉईन व्हा. तर माहिती अपडेट झाल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी माहिती कळवण्यात येईल मित्रांनो. या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. निवड प्रक्रिया या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही 10वी मध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारावर केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 10वी मध्ये किती टक्के पडलेला आहे त्या टक्क्यानुसार मेरिटनुसार तुम्हाला या भरतीची निवड करण्यात येणार आहे तुमची. या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्हाला संधी पोस्ट ऑफिस मध्ये फॉर्म भरण्याची. तर अजून काय फॉर्म सुटलेले नाही तर जून मध्ये तुम्हाला हे फॉर्म सुटणार आहेत. तर तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला भरतीचा तारीख अपडेट झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील.
तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.